सर्व काही मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अशा एका अभेद्य आणि भव्य वास्तूची सफर करणार आहोत जिने महाराष्ट्राचा एक मोठा आणि वैभवशाली इतिहास पाहिलाय। होय, आपण बोलतोय लोहगड या भक्कम लोखंडी किल्ल्याबद्दल। या रोमांचक प्रवासात आपण या किल्ल्याचा प्राचीन इतिहास, त्याची वास्तुकला आणि आजच्या साहसी ट्रेकर्ससाठी याचं असलेलं महत्त्व अगदी जवळून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत ते आधी थोडक्यात सांगतो। सुरुवातीला आपण मराठा युनेस्को वारसा नामांकनाबद्दल बोलू, त्यानंतर या लोखंडी किल्ल्याचा रंजक इतिहास, किल्ल्याची आतून असणारी रचना, तिथला सध्याचा ट्रेकिंगचा अनुभव आणि शेवटी तिथे जाण्याची तयारी कशी करावी हे सगळं आपण पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपला पहिला मुद्दा पाहूया, मराठा युनेस्को वारसा नामांकन। महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक वारसा आता थेट जागतिक स्तरावर कसा पोहोचलाय ते समजून घेऊया। तुम्हाला माहितीये, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 2024-25च्या युनेस्को जागतिक वारसा यादीसाठी मराठा मिलिटरी लँडस्केप्स हा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव सादर केलाय। आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल 12 महत्त्वपूर्ण किल्ल्यांचा समावेश आहे। आजच्या आधुनिक काळात या ऐतिहासिक वास्तूंना अशी जागतिक ओळख मिळणं ही खऱ्या अर्थाने खूप मोठी आणि गौरवास्पद बाब आहे। आता आपण वेळेत थोडं मागे जाऊया, म्हणजे थेट 10व्या शतकात। आपला दुसरा विभाग आहे या लोखंडी किल्ल्याचा इतिहास। या किल्ल्याचा इतिहास खरोखरच खूप रंजक आहे। सुरुवातीला म्हणजे 10व्या शतकात याची मूळ निर्मिती लोहतम या राजपुतांनी केली होती। त्यानंतर 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात सामील केला। ऐतिहासिक नोंदी सांगतात की महाराजांनी या अभेद्य किल्ल्याचा वापर साम्राज्याचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी केला होता। पण नंतर 1665च्या पुरंदरच्या तहात इतर किल्ल्यांसोबत हा किल्लाही मुघल सम्राट औरंगजेबाला द्यावा लागला। वेगवेगळ्या राजवटींचा हा कालक्रमच आपल्याला या किल्ल्याचा धोरणात्मक महत्त्व अगदी स्पष्टपणे पटवून देतो। आता आपण प्रत्यक्ष किल्ल्याकडे वळूया। आपला तिसरा विभाग आहे किल्ल्याच्या आत। हा किल्ला खरोखरच लोखंडासारखा मजबूत का आहे ते आता आपण पाहूया। आणि हे अगदी उत्तमरित्या दर्शवतं की या किल्ल्याची वास्तुकला किती अद्वितीय आहे। आपण विंचुकाटाबद्दल बोलतोय। हा किल्ल्याचा एक लांबट आणि निमुळता विस्तार आहे, ज्याचा आकार हुबेहूब विंचवाच्या नांगीसारखा किंवा शेपटीसारखा दिसतो। सभोवतालच्या दऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूला दूर ठेवण्यासाठी बांधलेली ही रचना प्राचीन लष्करी रणनीतीचा एक अप्रतिम नमुनाच आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून तब्बल 3389 फूट उंचीवर आहे। विचार करा, एवढ्या प्रचंड उंचीमुळेच याला एक नैसर्गिक आणि भक्कम सुरक्षा कवच मिळालंय। इथून दिसणारं आजूबाजूचं दृश्य इतकं विहंगम असतं ना की बघतच राहावंसं वाटतं। आणि याच उंचीमुळे इथून पुढे एका अत्यंत थरारक प्रवासाची सुरुवात होते। आणि म्हणूनच आपण आलोय आपल्या चौथ्या विभागावर, लोहगड ट्रेकचा अनुभव। आजच्या काळात जे ट्रेकर्स इथे येतात त्यांना नक्की काय पाहायला मिळतं ते पाहूया। हा ट्रेक मळवली नावाच्या बेस विलेजपासून सुरू होतो। इथली चढण अगदी सोपी आणि टप्प्याटप्प्याची असल्याने नवशिक्यांसाठी हा एक उत्तम अनुभव असतो। वाटेत जाताना पावणा तलावाचं सुंदर दृश्य आणि पावसाळ्यात कोसळणारे धबधबे पाहणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी असते। विशेषतः मान्सून नंतर म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इथला निसर्ग हिरवाईने अगदी नटलेला असतो। शिवाय इथूनच शेजारच्या विसापूर किल्ल्यावर जाणारा मार्गही जोडलेला आहे, म्हणजे एकाच वेळी 2 किल्ले पाहण्याची संधी मिळते। सर्वात सोयीची गोष्ट म्हणजे पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सरासरी फक्त 1.5 ते 2 तास लागतात। ही वाट अगदी सुरक्षित असल्यामुळे आणि वेळ कमी लागत असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्समध्ये हा किल्ला प्रचंड लोकप्रिय आहे। या मोहिमेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला इतिहासाचा दुहेरी अनुभव मिळतो। गडाच्या अवघ्या काही किलोमीटर अंतरावर इसवी पूर्व 2ऱ्या शतकातील प्राचीन बौद्ध लेणी आहेत। या वाटेवर तुम्हाला कार्ले, भाजे आणि बेडसे लेणी असा अद्भुत खडक कोरीव वारसा पाहायला मिळतो। त्यामुळे हा फक्त एक ट्रेक न राहता एक परिपूर्ण ऐतिहासिक सफरच बनून जातो। चला तर मग पुढे वळूया आणि पाहूया की तिथे जाण्याची योजना कशी आखता येईल। आपला 5वा आणि शेवटचा विभाग आहे प्रवासाची तयारी। मळवली या बेस विलेजपर्यंत पोहोचणं तसं खूप सोपं आहे। मुंबईपासून हे अंतर फक्त 95 किलोमीटरच्या आसपास आहे, तर पुण्यापासून अवघे 65 किलोमीटर। तुम्ही रस्त्याने तर येऊ शकताच, पण रेल्वेने प्रवास करणंही सोयीचं आहे। मळवली रेल्वे स्थानक अगदी जवळ आहे, त्यामुळे एका दिवसाच्या वीकेंड ट्रिपसाठी हे अगदी परफेक्ट ठिकाण आहे। पण मंडळी, हा सगळा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा पाहिल्यानंतर आपण इथे एक क्षण थांबूया आणि स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया। भविष्यातील पिढ्यांना या भव्य वास्तूंचा आणि त्यांचा अस्सल इतिहास असाच अनुभवण्याची संधी मिळेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना।
या स्थळांचं संरक्षण करणं आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच समोर आलेला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो. आशा आहे की महाराष्ट्र सरकार किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवेल आणि त्यांची योग्य निगा राखेल, जेणेकरून अधिकाधिक भारतीय लोक तिथे भेट देतील आणि आपला इतिहास नव्याने जाणून घेतील. हा वारसा आपण जपला तरच आपला हा वैभवशाली इतिहास असा जिवंत राहील आणि अधिकाधिक लोकांना प्रेरणा देत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.